नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर ह्या शेवया ज्या मी आज केलेल्या आहे त्या मैद्याच्या नसून गव्हापासून तयार केलेल्या शेवया आहेत. आणि आपण म्हणतो ना की गव्हाच्या शेवया ह्या पिठाळ होतात किंवा गिचगा होतो त्याचा, तर तसं अजिबात होत नाही. ही पद्धत वापरून जर तुम्ही तिखट किंवा गोड शेवया केल्या तर छान मोकळ्या अशा होतात. तर आपण करूया शेवया. गोड शेवया करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एक प्लेटमध्ये प्लेटभर शेवया घेतल्या. अगदी अशा बारीक अशा शेवया आहे आणि आता आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहे व्यवस्थित. तर एका कढईमध्ये आपल्याला साधारण 1 टेबलस्पून साजूक तूप टाकायचे आहे. अगदी कमी आचेवरच आपल्याला या शेवया भाजून घ्यायच्या आहे, नाहीतर मग त्या करपतात. आता तूप आपले गरम झाले की त्यात अगदी एक छोटा चम्मच आपल्याला वेलची जायफळ पूड टाकायची. आणि नंतर आपल्याला आपल्या आवडीचे त्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे. तर ड्रायफ्रूट्स आपण कितीही टाकू शकतो आपल्या आवडीनुसार. आता ड्रायफ्रूट्स थोडे तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. साधारण 2 व्यक्तींसाठी आपण या शेवया करू शकतो. तर दुपारच्या वेळी मुलांना जर भूक लागली असेल तर आपण झटपट 5 ते 7 मिनिटात ही शेवई आपण करू शकतो. आता यात शेवया टाकून अगदी मंद आचेवर आपल्याला खरपूस अशा शेवया भाजून घ्यायच्या आहेत. आणि ह्या शेवया करायची पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे. खूप काही वेळ लागत नाही, जास्त साहित्य लागत नाही, पण टेस्टी अशा होतात. तर मेन काय असतं की ह्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे आणि अगदी कमी आचेवर खरपूस अशा आपल्याला भाजून घ्यायचे. याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे अगदी कमी आचेवर पण खरपूस अशा आपल्याला या भाजून घ्यायच्या असतात. कुठलीही पॅनमध्ये आपण याप्रमाणे बघा, मी आता या शेवया छान अशा खरपूस भाजून घेतल्या. जास्त पण भाजायच्या नाही, नाहीतर मग त्या काळपट होतात आणि खाण्यास पण इतक्या टेस्टी लागत नाही. म्हणून इतक्या पुरेसे आहेत आपल्याला. तर आता या शेवया आता छान भाजून झाल्या. आता बघा, मी यात पाणी टाकलं आहे, पण अगदी शेवया भिजतील इतकं, म्हणजे जास्त पाणी आपल्याला लागतच नाही. कारण की एकतर त्या गव्हाच्या शेवया आहेत आणि त्याच्यामुळे आणि आपल्याला मोकळ्या हव्या आहेत, म्हणजे त्याचा गिचगा होणार नाही, पिठाळ लागणार नाही. तर म्हणून आपल्याला अगदी थोडं अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे, बस, जास्त नाही. आता यात बघा, मी गूळ टाकला नाही किंवा साखर टाकलेली नाही. जे आता संक्रांतीचं तिळगुळ वडी उरलेली होती, मी त्यालाच बारीक केलं आणि हातानेच असं बारीक करून ती टाकलेली आहे. आणि अगदी टेस्टी अशा आपल्या शेवया झालेल्या आहे. कारण की त्याच्यात तीळ आणि शेंगदाण्याची सुद्धा चव येते, गूळ सुद्धा आहे. तर खूपच टेस्टी अशा या शेवया झाल्या. किंवा तिळगुळ नसेल तर आपण त्यात गुळही टाकू शकतो आणि आपल्याला आवडत असेल तर आपण साखरही टाकू शकतो आपल्या चॉईसनुसार.
आता फक्त एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. अगदी 2 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि बघा, आपल्या अगदी 2 मिनिटात या मोकळ्या अशा टेस्टी अशा शेवया आपल्या तयार झाल्या. आपल्याला दूध आवडत असेल तर आपण दूधही टाकू शकतो, म्हणजे शिरखुरम्यासारखं सुद्धा आपण करू शकतो. फक्त ते मेन भाजल्या गेल्या पाहिजे बघा. तर अशा ह्या झटपट होणाऱ्या दुपारच्या वेळी मुलांना जर भूक लागली असेल तर आपण अशा शेवया त्यांना करून वाढू शकतो. तर अशा ह्या गव्हापासून तयार केलेल्या गोड शेवया आपल्याला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू.